आज आपण बघूयात इकॉनॉमीतील 5 इयर्स प्लॅन्स म्हणजेच पंचवार्षिक योजना. आता पंचवार्षिक यावरून तुम्ही असं नका गृहीत धरू तर या योजना फक्त 5 वर्षाच्या असतील. तर या टोटल 12 योजना होत्या. तर त्या आपण टप्प्याटप्प्याने बघूयात. तर यात सगळ्यात पहिली पंचवार्षिक योजना आली होती 1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956च्या दरम्यान. तिचं प्रतिमान होतं हेरॉड आणि डोमर. अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. योजनेचे उपनाव होते पुनरुत्थान योजना. मुख्य भर होता हिचा कृषीवरती. यात बहुउद्देशीय प्रकल्पही झालेले आहेत. त्यात भाकरा नांगल प्रकल्प सतलज नदीवर हिमाचल प्रदेश व पंजाबमध्ये. त्यानंतर हिराकूड प्रकल्प महानदीवर ओडिसामध्ये. त्यानंतर दामोदर विकास खोरे दामोदर नदीवरती, ती होती झारखंड व पश्चिम बंगाल येथे. दामोदर खोरे प्रकल्प टेनेसी खोरे प्रकल्प अमेरिकावर आधारित होते. त्यानंतर कोसी प्रकल्प कोसी नदीवर बिहारमध्ये. आता त्यानंतर होते काही सार्वजनिक क्षेत्रातील प्रकल्प. त्यात ऑक्टोबर 1951ला सिंद्री खत कारखाना झारखंडमध्ये आला. हा भारतातील पहिला मोठा खत कारखाना होता. त्यानंतर रेल्वे डब्यांचा कारखाना पेरांबूर तमिळनाडूला आलेला. त्यानंतर रेल्वे इंजिनाचा कारखाना चित्तरंजन पश्चिम बंगालला आलेला. पहिल्या रेल्वे इंजिनला चित्तरंजन दास असे नाव देण्यात आले. त्यानंतर हिंदुस्थान अँटीबायोटिक्स 10 मार्च 1954ला पिंपरी पुण्यात WHO व युनिसेफच्या मदतीने स्थापन झाले होते. मग त्यानंतर हिंदुस्थान मशीन टूल्स म्हणजे HMT बँगलोरला आले. त्यानंतर पहिल्या पंचवार्षिक योजनेत काही कार्यक्रमही झालेले आहेत आणि योजनाही. त्यात समुदाय विकास कार्यक्रम म्हणजेच कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम 2 ऑक्टोबर 1952ला आलेला. त्यानंतर राष्ट्रीय विस्तार योजना 1953 म्हणजेच नॅशनल एक्सटेन्शन सर्व्हिस आलेली. त्यानंतर इतर महत्त्वाच्या घडामोडी. त्यात सप्टेंबर 1951मध्ये भारतातील पहिल्या IIT खरगपूरला मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन UGC 1953ला नवी दिल्लीला स्थापन झाली. त्यानंतर उद्योग विकास व नियमन कायदा 1951मध्ये संमत झाला. त्यानंतर अखिल भारतीय हातमाग बोर्ड 1952ला स्थापन झाले. त्यानंतर अखिल भारतीय खादी व ग्रामोद्योग बोर्ड जानेवारी 1953मध्ये स्थापन झाले. आंध्र प्रदेश या राज्याची स्थापना 1 ऑक्टोबर 1953ला झाली. फजल अली यांच्या अध्यक्षतेखाली 1953मध्ये राज्य पुनर्रचना आयोग स्थापन झाला. अन्नधान्य आयात करण्यासंदर्भात अमेरिकेसोबत PL 480 म्हणजेच पब्लिक लॉ करार केला. त्यानंतर SBIची स्थापना झाली 1 जुलै 1955ला. त्यानंतर इंडस्ट्रियल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच ICICI बँक 5 जानेवारी 1955ला स्थापन झाली. योजनेचे मूल्यमान होते राष्ट्रीय उत्पन्न वाढले 18%. त्यानंतर दरडोई उत्पन्न वाढले 11%. त्यानंतर किमतीचा निर्देशांक म्हणजेच वस्तूंच्या किमती 13% कमी झाल्या. तर पहिली व एकमेव योजना आहे ज्यात हे कमी झालं आहे. त्यानंतर अन्नधान्य उत्पादन वाढले 66.9 दशलक्ष टन एवढे झाले. त्यानंतर पहिल्या पंचवार्षिक योजनेत सर्वाधिक खर्च कृषी व सिंचनावरती करण्यात आला 31%. त्यानंतर वाहतूक व दळणवळण 27%. त्यानंतर सामाजिक सेवा 22%. त्यानंतर ऊर्जा 13%. यात GDPचे लक्ष्य दर होते 2.1% तर साध्य दर होते 3.6%. आता आपण बघूयात दुसरी पंचवार्षिक योजना. ह्या योजनेचा कालावधी होता 1 एप्रिल 1956 ते 31 मार्च 1961. हिचं प्रतिमान होतं PC महानोबेलिस. अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. योजनेचे उपनाव होते भौतिकवादी योजना. मुख्य भर होता जड व मूलभूत उद्योग म्हणजे तीव्र औद्योगिकीकरणावरती. यात काही महत्त्वाचे प्रकल्पही आलेले आहेत. त्यात सगळ्यात आधी भिलाई पोलाद प्रकल्प आला, तेव्हाचा मध्य प्रदेश, आत्ताचा छत्तीसगडमध्ये. त्यानंतर आला होता रूरकेला पोलाद प्रकल्प जो ओरिसाला झाला होता जर्मनीच्या मदतीने 1958ला. यावरती खूप वेळा प्रश्न येऊन गेलाय. त्यानंतर आला दुर्गापूर पोलाद प्रकल्प पश्चिम बंगालमध्ये, ब्रिटन जर्मनी रशियाच्या मदतीने आलेला होता. त्यानंतर भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड म्हणजेच BHEL भोपाळ मध्य प्रदेशमध्ये स्थापन झाली होती 1953ला पहिल्या पंचवार्षिक योजनेतच आणि सुरू झाली दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत. त्यानंतर आला नांगल खत कारखाना पंजाबमध्ये 1961मध्ये. त्यानंतर रूरकेला खत कारखाना आला ओरिसामध्येच. त्यानंतर काही योजना आणि उपक्रमही आलेत. त्यात राज्यस्तरावरती खादी व ग्रामोद्योग कार्यक्रम आला 1957 ते 58च्या दरम्यान. त्यानंतर इंटेन्सिव्ह ॲग्रिकल्चरल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम आला, त्यालाच IADP म्हणतात. त्याचा उद्देश होता टू डेव्हलप अँड प्रमोट इंटेन्सिव्ह ॲग्रिकल्चर. ठीक आहे. त्यानंतर या दरम्यान काही घडामोडी झाल्या. त्यात दुसरे औद्योगिक धोरण जाहीर झाले 30 एप्रिल 1956ला. त्यानंतर LICची स्थापना झाली 1956लाच. त्यानंतर
बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला अधिकृत मान्यता मिळाली 31 ऑगस्ट 1957ला. त्यानंतर महाराष्ट्र व गुजरात राज्यांची निर्मिती झाली 1 मे 1960ला. त्यानंतर सुवेज कालवा प्रश्न 1956ला. त्यानंतर अणुऊर्जा आयोग स्थापन झाला 1 मार्च 1958ला. त्यानंतर 1957ला पंचायत राज संदर्भातील महत्त्वाची बलवंतराय मेहता समिती स्थापन झाली. यावरती प्रश्न येत असतो. याचे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट होते जड व मूलभूत उद्योगांना प्राधान्य देऊन औद्योगिकीकरण करणे आणि वृद्धी दर 4.5% गाठण्याचं लक्ष्य होतं. ठीक आहे, आणि साध्य झाला होता 4.2%. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत मूल्यमापन, किंमत वाढ झाली. अन्नधान्य उत्पादन 82 दशलक्ष टन झाले. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत सर्वाधिक खर्च करण्यात आलेली क्षेत्रे. सगळ्यात आधी तर वाहतूक व दळणवळणावरती 28% खर्च केला. त्यानंतर उद्योगावरती 24%, त्यानंतर कृषी व सिंचनावरती 20% आणि त्यानंतर सामाजिक सेवेवरती 18% खर्च करण्यात आला. आता आपण बघूयात तिसरी पंचवार्षिक योजना. ही एवढी जास्त महत्त्वाची नाहीये, पण तरी सांगते. तिचा कालावधी होता 1 एप्रिल 1961 ते 31 मार्च 1966. प्रतिमान महानोबेलिस होतं आणि आराखडा सुखमॉय चक्रवर्तींनी मांडला होता. अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू मे 1964 पर्यंत आणि त्यानंतर लाल बहादूर शास्त्री जून 1964 ते जानेवारी 1966 पर्यंत. मुख्य भर होता जड उद्योग व कृषीवरती. उद्दिष्ट होते रोजगार निर्मिती आणि संधीची समानता. योजना आणि कार्यक्रमही आलेत त्यात. सदन कृषी क्षेत्र कार्यक्रम म्हणजेच इंटेन्सिव्ह ॲग्री एरिया प्रोग्राम आला. त्याचा उद्देश होता टू एक्सटेंड द कन्सेप्ट ऑफ IADP टू अदर पोटेन्शियल एरियाज टू कव्हर ॲटलिस्ट 20 to 25% ऑफ दी कल्टिवेटेड एरिया इन दी कंट्री. त्यानंतर काही आयोग आणि संस्थाही स्थापन झाल्या. त्यात कृषी किमती आयोग 1 जानेवारी 1965ला स्थापन झाला दांतवाला समितीच्या अंडर. त्यानंतर IDBI व UTIची स्थापना झाली 1 जुलै 1964ला. त्यानंतर भारतीय अन्न महामंडळ FCIची स्थापना झाली 14 जानेवारी 1965ला. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया FCIचा फुल फॉर्म. ठीक आहे. त्यानंतर काही राजकीय घडामोडी झाल्या. 1962ला भारत चीन युद्ध झालं. त्यानंतर 1965ला भारत पाकिस्तान युद्ध झालं. आता आपण बघूयात तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचं मूल्यमापन. ही सर्वात अपयशी योजना होती. अन्नधान्य उत्पादन 82 दशलक्ष टनावरून 72.4 दशलक्ष टनापर्यंत कमी झाले. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत सर्वाधिक खर्च वाहतूक व दळणवळणावरती 25% केला, उद्योगावरती 23%, कृषी व सिंचनावरती 21%, तर सामाजिक सेवेवरती 17% करण्यात आला होता. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचं लक्ष्य दर होतं 5.6%, तर साध्य झालं होतं फक्त 2.8%. या तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत भारत चीन युद्ध तसंच भारत पाकिस्तान युद्धही झालं. या सगळ्यांमध्ये आर्थिक व्यवस्था थोडी खराब झाली होती आणि या सगळ्यांमुळे या पंचवार्षिक योजनेला सुट्टी देण्यात आली, म्हणजेच प्लॅन हॉलिडे. त्याचा कालावधी होता 1 एप्रिल 1966 तर 31 मार्च 1969 पर्यंत. तोपर्यंत 3च योजना झालेल्या होत्या. त्यानंतर चौथी पंचवार्षिक योजना पुढे ढकलण्याची सूचना धनंजयराव गाडगीळ यांनी दिली होती. वार्षिक योजना राबवण्याची मूळ संकल्पना राजकृष्ण यांची होती, तर योजनेचे नाव स्वावलंब योजना होते. अध्यक्ष होत्या इंदिरा गांधी आणि यशापयश आर्थिक वृद्धी दर 3.9% राहिला. कृषी उत्पन्नात वाढ झाली. भारताने पहिली हरित क्रांती अनुभवली. 1966 मध्ये रुपयाचे अवमूल्यन करण्यात आले. तसेच इतर काही घडामोडी झाल्या. त्यात उच्च उत्पादन वाण कार्यक्रम 1966 तर 67 मध्ये सुरू झाला. त्यानंतर पंजाब हरियाणाची निर्मिती झाली 1 नोव्हेंबर 1966ला. त्यानंतर हरित क्रांती म्हणजेच अन्नधान्याचे उच्चांकी उत्पादन झाले आणि तेव्हा कृषी मंत्री होते C. सुब्रमण्यम. आणि हरित क्रांतीचे जनक नॉर्मन बोरलॉन यांना म्हणतात आणि भारतीय जनक कोण आहेत तर MS स्वामीनाथन हरित क्रांतीचे. ठीक आहे. त्यानंतर आली चौथी पंचवार्षिक योजना. तिचा कालावधी होता 1 एप्रिल 1969 ते 31 मार्च 1974. तिचं प्रतिमान होतं ॲलन मान व अशोक चक्र. अध्यक्ष होत्या इंदिरा गांधी. मुख्य भर होता स्थैर्यासह वाढ आणि योजनेचं नाव होतं स्थैर्यासह आर्थिक वाढ व आर्थिक स्वावलंब. उद्दिष्ट होते सामाजिक न्यायासोबत आर्थिक वाढ, स्वावलंब, समतोल प्रादेशिक विकास. आणि या अंतर्गत काही योजना आणि कार्यक्रमही झालेले आहेत. त्यात अवर्षण प्रवण क्षेत्र विकास कार्यक्रम 1973 तर 74 दरम्यान झालेला. त्यानंतर दुधाचा महापूर योजना 1970ला डॉक्टर वर्गीस कुरियन. त्यानंतर अग्रणी बँक योजना 1969ला. यावरती प्रश्न येऊन गेलाय. चौथ्या पंचवार्षिक योजनेत काही कायदेही करण्यात आले. त्यात MRTP ॲक्ट म्हणजेच मोनोपॉलिसीज अँड रेस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस ॲक्ट 1969ला आलेला आर्थिक शक्तीचे केंद्रीकरण टाळण्यासाठी. त्यानंतर फेरा कायदा म्हणजेच
फॉरेन एक्सचेंज रेग्युलेटिंग ॲक्ट 1973ला आलेला परकीय व्यापारावरती नियंत्रण ठेवण्यासाठी या योजनेत सुरू करण्यात आलेले काही प्रकल्प, त्याच्यात बोकारो लोह पोलाद प्रकल्प झारखंडला 1972ला आलेला रशियाच्या मदतीने, त्यानंतर स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड 24 जानेवारी 1973ला आलेला. यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे. त्यानंतर काही घडामोडी झालेल्या या योजनेदरम्यान, त्यात 14 बँकांचे राष्ट्रीयकरण 19 जुलै 1969ला झालेले, भारत पाकिस्तान युद्ध झाले 1971ला, भारतीय साधारण विमा निगम म्हणजेच GIC जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना झाली 22 नोव्हेंबर 1972ला, पहिल्यांदा भारताचा व्यापार तोल अनुकूल झाला 1972 ते 73च्या दरम्यान. या योजनेत सर्वाधिक खर्च कृषी व सिंचनावरती करण्यात आला 24%, त्यानंतर उद्योगावरती 23%, त्यानंतर वाहतूक व दळणावरती 20%, तर सामाजिक सेवेवरती 18%. तर या योजनेचा टार्गेटेड वृद्धी दर होता 5.7%, तर साध्य झाला होता 3.3%. आता आपण बघूयात 5वी पंचवार्षिक योजना, जिचा कालावधी होता 1 एप्रिल 1974 ते 31 मार्च 1978. हिचं प्रतिमान होतं ॲलन मान व अशोक चक्र. अध्यक्ष होत्या इंदिरा गांधी. मुख्य भर होता दारिद्र्य निर्मूलन व स्वावलंबावरती. लक्ष होतं लक्षित विकास दर 4.4%, साध्य विकास दर 4.8%. या योजनेपासून वार्षिक वृद्धी दराचे लक्ष्य GDP आधारित करण्यात आले. उद्दिष्ट होते दारिद्र्य निर्मूलन करणे, उत्पादक रोजगारात वाढ करणे. सुरू करण्यात आलेल्या योजना व कार्यक्रम या योजनेअंतर्गत, त्यात 20 कलमी कार्यक्रम जून 1975ला आलेला, त्यानंतर एकात्मिक बाल विकास कार्यक्रम 2 ऑक्टोबर 1975ला आलेला, त्यानंतर पहिले राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 16 एप्रिल 1976ला जाहीर झाले होते. तसेच वाळवंट विकास कार्यक्रम 1977 ते 1978च्या दरम्यान आलेला, त्यानंतर राष्ट्रीय प्रौढ शिक्षण कार्यक्रम 1978ला आलेला, त्यानंतर स्वयंरोजगारासाठी ग्रामीण तरुणांचे प्रशिक्षण 15 ऑगस्ट 1979ला आलेले. त्यानंतर काही घडामोडी झाल्या, त्यात भारताची पहिली अणुचाचणी 18 मे 1974ला पोखरण येथे पार पडली. सिक्कीम राज्याची निर्मिती झाली 26 एप्रिल 1975ला आणि 42वी घटना दुरुस्ती झाली 2 नोव्हेंबर 1976ला. 1 एप्रिल 1977 पासून लागू झाली होती. त्यानंतर राष्ट्रीय आणीबाणी जाहीर झाली 25 जून 1975ला. त्यानंतर हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन म्हणजेच HDFC बँकेची स्थापना झाली ऑक्टोबर 1977ला. त्यानंतर या योजनेत सर्वाधिक खर्च उद्योगावरती करण्यात आला, तो म्हणजे 26%, त्यानंतर कृषी व सिंचनावरती 22%, त्यानंतर ऊर्जेवरती 19%, तर वाहतूक व दळणवळणावरती 18%. त्यानंतर आला रोलिंग प्लॅन म्हणजेच सरकती योजना. हिचा कालावधी होता 1 एप्रिल 1978 ते जानेवारी 1980 पर्यंत. अध्यक्ष होते मोरारजी देसाई जुलै 1979 पर्यंत आणि त्यानंतर चरण सिंग जानेवारी 1980 पर्यंत होते. सरकती योजना संकल्पनेचे जनक होते गुन्नार मिर्डॉल. भारताच्या सरकती योजनेचा आराखडा तयार केला होता DT लकडावाला यांनी. मुख्य भर होता कृषी क्षेत्रांमध्ये रोजगार निर्मिती आणि लघु व कुटीर उद्योगांवरती भर. या योजनेदरम्यान काही कार्यक्रम आणि योजनाही सुरू करण्यात आल्या, त्यात जिल्हा उद्योग केंद्र, त्यानंतर कामासाठी अन्न योजना, त्यानंतर अंत्योदय योजना सुरू करण्यात आली होती. यावरती प्रश्न येऊन गेलाय अंत्योदय योजनेवरती. त्यानंतर इतर महत्त्वाच्या घडामोडी बघितल्या तर 44वी घटना दुरुस्ती करण्यात आली होती. हे आपण बघितलं सरकती योजना म्हणजेच रोलिंग प्लॅन विषयी. आता आपण बघूयात 6वी पंचवार्षिक योजना. तर ह्या योजनेचा कालावधी होता 1 एप्रिल 1980 तर 31 मार्च 1985 पर्यंत. प्रतिमान हिचंही ॲलन मान व अशोक रुद्र होतं. अध्यक्ष होत्या इंदिरा गांधी ऑक्टोबर 1984 पर्यंत आणि त्यानंतर आले राजीव गांधी. मुख्य भर होता दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मिती. लक्ष होतं GDPचं वृद्धी दर 5.2% साध्य करणे आणि साध्य झाला होता 5.7%. आणि या योजनेदरम्यान काही कार्यक्रम आणि योजनाही आल्या, तर त्यात एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम 2 ऑक्टोबर 1980ला, त्यानंतर राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम 2 ऑक्टोबर 1980ला, तसेच ग्रामीण भागातील महिला व बालकांसाठी विकास कार्यक्रम सप्टेंबर 1982ला, त्यानंतर ग्रामीण भूमीन आश्वासित रोजगार हमी योजना 15 ऑगस्ट 1983ला आलेली. आणि त्यानंतर या योजनेदरम्यान सुरू करण्यात आलेले काही प्रकल्प, त्यात विशाखापट्टणम लोह पोलाद उद्योग 1982ला आंध्र प्रदेश येथे आला, त्यानंतर सलेम लोह पोलाद उद्योग 1982ला सलेम तमिळनाडूला आलेला. त्यानंतर यात काही घडामोडी झालेल्या, त्यात 6 बँकांचे राष्ट्रीयकरण झाले 15 एप्रिल 1980ला. 200 कोटीपेक्षा जास्त ठेवी असणाऱ्या बँका होत्या. यावरती प्रश्न येऊन गेलाय. त्यानंतर एक्झिम बँकची स्थापना झाली.
1 जानेवारी 1982ला. एक्झिम म्हणजेच एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक. त्यानंतर नाबार्ड म्हणजेच नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट 12 जुलै 1982ला स्थापन झाली. त्यानंतर ऑपरेशन ब्लू स्टार आले जून 1984ला आणि भोपाळ गॅस दुर्घटना डिसेंबर 1984ला झालेली. हे काही एवढं डीप विचारणार नाही. त्यानंतर या योजनेत सर्वाधिक खर्च ऊर्जेवरती करण्यात आला, तो म्हणजेच 28%. त्यानंतर कृषी व सिंचनावरती 24%. त्यानंतर उद्योगावरती 16% आणि त्यानंतर वाहतूक व दळणवळणावरती 16%. हे आपण बघितलं 6व्या पंचवार्षिक योजनेविषयी. आता आपण बघूयात 7वी पंचवार्षिक योजना. हिचा कालावधी होता 1 एप्रिल 1985 तर 31 मार्च 1990ला. प्रतिमान होतं ब्रह्मानंद वकील. मजुरी वस्तू प्रतिमान. अध्यक्ष होते राजीव गांधी डिसेंबर 1989 पर्यंत आणि त्यानंतर व्ही.पी. सिंग आले डिसेंबर 1989 नंतर. मुख्य भर होता उत्पादक रोजगार निर्मितीवरती. योजनेचे नाव होते रोजगार निर्मिती जनक योजना. लक्ष होतं GDP वृद्धी दर. लक्ष 5% होतं आणि साध्य झाला होता 6%. या योजनेअंतर्गत काही कार्यक्रम आणि योजनाही आल्या, तर त्यात इंदिरा आवास योजना म्हणजे IAY इंदिरा आवास योजना 1985 ते 86 दरम्यान आली. त्यानंतर केंद्रीय ग्रामीण स्वच्छता कार्यक्रम 1986ला आलेला. त्यानंतर राष्ट्रीय गृह बँक आली म्हणजेच NHB नॅशनल हाऊसिंग बँक 8 जुलै 1988ला स्थापन झाली. त्यानंतर शिक्षण धोरण 1986ला आले. दुसरे राष्ट्रीय शिक्षण धोरण होते ते. त्यानंतर राष्ट्रीय साक्षरता मिशन सुरू झाले 5 मे 1988ला. त्यानंतर खडू-फळा मोहीम 1987ला आली. त्यानंतर जवाहर रोजगार योजना 1 एप्रिल 1989ला आली. त्यानंतर नेहरू रोजगार योजना 1989लाच आली. त्यानंतर इतर घडामोडी बघितल्या तर त्यात मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि गोवा राज्याची निर्मिती झाली. आता या योजनेत सर्वाधिक खर्च ऊर्जेवरती करण्यात आला 28%. त्यानंतर कृषी व सिंचनावरती 22%. त्यानंतर सामाजिक सेवेवरती 19% आणि वाहतूक व दळणवळणावरतीही 19% खर्च करण्यात आला. यानंतर LPG वित्त संकटामुळे वार्षिक योजना 1990 तर 1992 म्हणजेच 2 वर्षाचा ड्रॉप आला. त्यालाच 2 वार्षिक योजना नाव देण्यात आले. कालावधी होता 1 एप्रिल 1990 ते 31 मार्च 1991. त्यानंतर 1 एप्रिल 1991 ते 31 मार्च 1992. अध्यक्ष होते चंद्रशेखर जून 1991 पर्यंत आणि त्यानंतर होते नरसिंह राव. या दरम्यान सेबीला वैधानिक दर्जा मिळाला होता 1992ला. त्यानंतर आली 8वी पंचवार्षिक योजना. हिचा कालावधी होता 1 एप्रिल 1992 ते 31 मार्च 1997. अध्यक्ष होते नरसिंह राव मार्च 1996 पर्यंत आणि त्यानंतर आले HD देवगोंडा. ह्या योजनेचं प्रतिमान होतं राव मनमोहन म्हणजेच LPG प्रतिमान होतं. मुख्य भर होता मानवी विकास, मनुष्यबळ विकास. लक्ष 5.6% होतं आणि साध्य झालं होतं 6.7%. त्यानंतर या योजनेचे उद्दिष्ट होते सन 2000 पर्यंत पूर्ण रोजगाराचे ध्येय साध्य करणे. त्यानंतर 15 ते 35 वर्ष वयोगटातील सर्वांना शिक्षण देऊन पूर्ण साक्षरता प्राप्त करणे. वाढती लोकसंख्या कमी करून वाढीचा वेग नियंत्रित करणे. सर्व खेड्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी, प्राथमिक आरोग्य सुविधा पुरवणे. त्यानंतर कृषी व संलग्न क्षेत्रांचा विकास करून कृषी उत्पादनात स्वयंपूर्तता प्राप्त करणे. त्यानंतर पायाभूत सुविधा म्हणजे वाहतूक, दळणवळण, सिंचनचं प्रमाण वाढवून अर्थव्यवस्था बळकट करणे. ह्या योजनेदरम्यान पहिला निर्गुंतवणूक आयोग स्थापन झाला होता ऑगस्ट 1996ला, ज्याचे अध्यक्ष होते GV रामकृष्णन. त्यानंतर 73वी व 74वी घटनादुरुस्तीने पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा मिळाला होता 1992ला. त्यानंतर ह्या योजनेत सर्वाधिक खर्च ऊर्जेवरती करण्यात आला 27%. त्यानंतर सामाजिक सेवेवरती 22% आणि त्यानंतर 21% कृषी व सिंचन आणि वाहतूक व दळणवळणावरती. त्यानंतर आली 9वी पंचवार्षिक योजना. हिचा कालावधी होता 1 एप्रिल 1997 ते 31 मार्च 2002 पर्यंत. अध्यक्ष होते इंद्रकुमार गुजराल मार्च 1998 पर्यंत आणि त्यानंतर आले अटल बिहारी वाजपेयी. मुख्य भर होता कृषी व ग्रामीण विकास. योजनेचं नाव होतं सामाजिक न्याय व समानतेसह आर्थिक वाढ. उद्दिष्ट होते कृषी क्षेत्राचा विकास करून रोजगार निर्मिती करणे. त्यानंतर अनुसूचित जाती, जमाती व स्त्रियांचा विकास करून सर्वसमावेशक विकासाचे ध्येय साध्य करणे आणि शाश्वत विकास. त्यानंतर या योजनेचं लक्ष होतं GDP वृद्धी दराचं 6.5% आणि साध्य झालं होतं 5.5%. ह्या योजनेदरम्यान काही कार्यक्रम आणि योजना आल्या. त्यात स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना 1 डिसेंबर 1997ला आली. त्यानंतर अन्नपूर्णा योजना आली 1 एप्रिल 2000 पासून सुरू झाली. त्यानंतर अंत्योदय अन्न योजना 2000 पासून आली. त्यानंतर प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 25 डिसेंबर 2000 पासून आली. त्यानंतर प्रधानमंत्री ग्रामोद्योग योजना 2000 ते 2001च्या दरम्यान आली. त्यानंतर सर्व शिक्षा अभियान 2000 ते 2001 दरम्यान आले. त्यानंतर
राष्ट्रीय महामार्ग विकास कार्यक्रम 1998ला आला. आणि इतर महत्त्वाच्या घडामोडी झाल्या. त्यात कारगिल युद्ध झाले मे 1999 ते जुलै 1999च्या दरम्यान. त्यानंतर भारताची दुसरी अणुचाचणी म्हणजेच शक्ती 98 1998ला झाली. त्यानंतर सेजची स्थापना झाली 2000 ते 2001च्या दरम्यान. त्यानंतर फेमा म्हणजेच फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट 1999 1 जून 2000 पासून लागू झाला. प्लस छत्तीसगड राज्याची निर्मिती झाली 1 नोव्हेंबरला. त्यानंतर उत्तराखंड राज्य निर्मिती झाली 9 नोव्हेंबर आणि झारखंड राज्य निर्मिती 15 नोव्हेंबर 2000 मध्ये. ठीक आहे. त्यानंतर या योजनेत सर्वाधिक खर्च उद्योगावरती करण्यात आला 27%. त्यानंतर ऊर्जेवरती 25%. त्यानंतर सामाजिक सेवेवरती 21%. त्यानंतर वाहतूक व दळणावरती 14%. आता आपण बघूयात 10वी पंचवार्षिक योजना. ह्या योजनेचा कालावधी होता 1 एप्रिल 2002 ते 31 मार्च 2007 पर्यंत. अध्यक्ष होते अटल बिहारी वाजपेयी मे 2004 पर्यंत आणि त्यानंतर होते मनमोहन सिंग. मुख्य भर होता शिक्षणावरती. योजनेचं नाव होतं शिक्षण योजना किंवा लोकांची योजना. लक्ष होतं GDPचं 7.9% साध्य करायचं आणि साध्य झालं होतं 7.7%. उद्दिष्ट होते भारतातील दारिद्र्य रेषेखालील असलेल्या लोकांचेच प्रमाण 2007 पर्यंत 21% कमी करणे आणि 2012 पर्यंत 11% करणे. लोकसंख्येतील दशवार्षिक वाढीचा दर 2001 ते 11च्या दरम्यान 16.2% पर्यंत कमी करणे. 2007 पर्यंत भारतातील सर्व मोठ्या नद्या प्रदूषणमुक्त करणे. त्यानंतर बालमृत्यू दर 2007 पर्यंत 45 तर 2012 पर्यंत 28 एवढा करणे. भारतात वनाचे प्रमाण म्हणजे वनक्षेत्र 2007 पर्यंत 25% करणे तर 2012 पर्यंत 33% करणे. 2012 पर्यंत भारतातील सर्व खेड्यांना शाश्वत व स्वच्छ पिण्याचे पाणी पुरविणे. भारतातील साक्षरतेचे प्रमाण वाढवून ते 2007 पर्यंत 75% पर्यंत करणे तर 2012 पर्यंत 80% पर्यंत साध्य करणे. त्यानंतर या दरम्यान काही कार्यक्रम आणि योजना आलेल्या. त्यात जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनरुत्थान अभियान आलेलं 2005 ते 6च्या दरम्यान. त्यानंतर जननी सुरक्षा योजना JSY 12 एप्रिल 2005ला आलेलं. त्यानंतर FRBM कायदा 2003 मध्ये कायदा करून 2004 मध्ये लागू झाला. त्यानंतर काही घडामोडी झाल्या. त्यात 86वी घटना दुरुस्ती 12 डिसेंबर 2002ला आलेली. त्यानंतर ह्या योजनेत सर्वाधिक खर्च सामाजिक सेवेवरती करण्यात आला 32%. त्यानंतर ऊर्जेवरती 22.4%. त्यानंतर वाहतूक दळणवळणवरती 21.4%. त्यानंतर कृषी व सिंचनावरती 20.2% करण्यात आला. आता आपण बघूयात 11वी पंचवार्षिक योजना. हिचा कालावधी होता 1 एप्रिल 2007 ते 31 मार्च 2022 पर्यंत. अध्यक्ष होते मनमोहन सिंग आणि योजनेचं लक्ष होतं वेगवान व सर्वसमावेशक विकास करून घेणे. ह्या योजनेचे लक्ष होते 9.0% साध्य करायचे पण साध्य झाले होते 7.9%. हे विभागले गेले होते 6 गटांमध्ये. त्यात आर्थिक वाढ, त्यानंतर दारिद्र्य व बेरोजगारी निर्मूलन, त्यानंतर शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि पर्यावरण व शाश्वतता. या योजनेचे उद्दिष्ट होते दारिद्र्याचे प्रमाण 10% कमी करणे, बेरोजगारीचे प्रमाण कमी करून ते 5% कमी करणे, 5.8 कोटी नवीन रोजगार निर्माण करणे, अकुशल मजुरांच्या वेतन दरांमध्ये 20% वाढ करणे, साक्षरतेचे प्रमाण 85% एवढे साध्य करणे, साक्षरतेमधील असलेले स्त्री पुरुष असमानता 10% कमी करणे, उच्च शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण 15% वाढवणे, प्राथमिक शाळेनंतरच्या विद्यार्थ्यांची गळती 53% 20% कमी करणे, जन्मदर 2.1 पर्यंत साध्य करणे, बालमृत्यूचे प्रमाण 28 पर्यंत कमी करणे, 0 ते 3 वयोगटातील मुलांचे कुपोषणाचे प्रमाण निम्म्यावरती आणणे, स्त्रिया व मुलींमधील ॲनिमियाचं प्रमाण निम्म्यावरती आणणे, 2009 पर्यंत सर्वांना स्वच्छ पेयजलाचा पुरवठा करणे, 2007 पर्यंत सर्व खेड्यांना टेलिफोनची सुविधा उपलब्ध करून देणे, 2009 पर्यंत सर्व खेडे व दारिद्र्य रेषेखालील लोकांना विजेची जोडणी आणि पूर्णवेळ वीज उपलब्ध करून देणे, 2009 पर्यंत 1000 लोकसंख्या असलेली गावे व डोंगराळ भागात 500 लोकसंख्या असलेली गावे बारमाही रस्त्यांनी जोडणे व 2015 पर्यंत सर्व वस्त्या अशा रस्त्यांनी जोडणे, वनच्छादित असलेल्या प्रदेशाचे प्रमाण 5% वाढवणे, ऊर्जा निर्मितीची क्षमता 2016 ते 17 पर्यंत 20% वाढवणे, 2011 ते 12 पर्यंत जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच WHO जाहीर केलेले वायू शुद्धीचे मानक म्हणजेच निकष प्राप्त करणे. या योजनेदरम्यान गुंतवणूक दर 36.60% साध्य करणे. या योजनेदरम्यान बचतीचे प्रमाण 34.8% साध्य करणे. कृषी क्षेत्रांमध्ये 4% एवढा वृद्धी दर गाठणे. उद्योग क्षेत्रात 9.11% एवढा वृद्धी दर गाठणे तर सेवा क्षेत्रात 10.11% एवढा वृद्धी दर गाठणे.
ह्या योजनेत सर्वाधिक खर्च ग्रामीण विकासावरती 25.1% करण्यात आला. त्यानंतर वाहतूक व ऊर्जेवरती 12.84%, तर शिक्षणावरती 11.17% आणि कृषी व जलस्रोतावरती 7.33% करण्यात आला होता. आता आपण बघूयात शेवटची योजना, ती म्हणजेच 12वी पंचवार्षिक योजना. हिचा कालावधी होता 1 एप्रिल 2012 ते 31 मार्च 2017 पर्यंत. अध्यक्ष होते मनमोहन सिंग. योजनेचं शीर्षक होतं गतिशील, अधिक समावेशक व शाश्वत विकास. फास्टर, मोर इन्क्लुसिव्ह, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. यातील 25 ठळक निर्देशके हे 7 भागांमध्ये विभागण्यात आले होते. ह्या योजनेचा वृद्धी दर लक्ष्य होता 8.2%, तर साध्य झाला होता 6.9%. हा 6 गटांमध्ये विभागला गेला होता. सेमच आर्थिक वाढ, दारिद्र्य निर्मूलन व बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा व पर्यावरण शाश्वतता. दारिद्र्य व बेरोजगारी. योजनेअखेर दारिद्र्याचे प्रमाण 10% कमी करणे, गैर कृषी क्षेत्र 50.3 दशलक्ष रोजगार निर्मिती करणे. त्यानंतर शिक्षणात योजनेअखेर शाळेत जाण्याच्या सरासरी वर्षात 7 वर्षे शिक्षणाची वाढ करणे व माध्यमिक शिक्षणातील गळतीचे प्रमाण 10% कमी आणणे. शिक्षणातील लैंगिक व सामाजिक असमानता दूर करणे, साक्षरतेचे प्रमाण 80% नेणे. आरोग्यात शिशु मृत्यूदर 25 व माता मृत्यूदर 100 आणणे, तसेच 0 ते 6 वयोगटातील लिंग गुणोत्तर 950 ठेवणे. जन्मदर 2.1% आणणे. वैश्विक आरोग्य सेवा पुरवणे. त्यानंतर पायाभूत सुविधा बघितल्या तर त्यात योजनेअखेर पायाभूत सुविधांवरती होणाऱ्या खर्चाचे प्रमाण GDPच्या 9% नेणे. ढोबळ सिंचनाचे क्षेत्र 90 दशलक्ष हेक्टरवरून 103 दशलक्ष हेक्टरपर्यंत नेणे. योजनेअखेर देशातील सर्व खेड्यांना वीज पुरवठा देणे, तसेच 12माही रस्त्यांनी जोडणे. सर्व राष्ट्रीय व राज्य महामार्गाचे कमीत कमी दुपदरीकरण करणे. त्यानंतर पर्यावरण शाश्वतता. यात योजना काळात दरवर्षी 1 मिलियन हेक्टर प्रमाणे वनच्छादित प्रदेशात वाढ करणे. 2017 पर्यंत 30,000 मेगावॅट पुनर्निर्मितीक्षम ऊर्जेची वाढ करणे. 2020 पर्यंत गंभीर प्रदूषण झालेल्या 100% नद्या स्वच्छ करणे. या योजनेत सर्वाधिक खर्च ग्रामीण विकासावरती 18.86% करण्यात आला. त्यानंतर शिक्षणावरती 12.71% आणि त्यानंतर वाहतूक व ऊर्जेवरती 12.57% करण्यात आला. हे आपण जाणून घेतलं पंचवार्षिक योजनेविषयी. आता आपण हे सारं एकदा रिकॉल करूयात. पहिली पंचवार्षिक योजना पंडित जवाहरलाल नेहरूंनी मांडली होती. तिचा कालावधी होता 1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956 आणि भारतात 1 एप्रिल 1951 पासून आर्थिक नियोजनास सुरुवात झाली होती. आतापर्यंत पंचवार्षिक योजना 12 झाल्या आहेत. पंचवार्षिक योजनेत 3 वेळा खंड पडला, म्हणजे ब्रेक झाला होता. पहिला खंड 1966 तर 1969 दरम्यान योजनेला सुट्टी मिळाली होती, प्लॅन हॉलिडे म्हणतात. त्यानंतर दुसरा खंड 1978 तर 80च्या दरम्यान होता, तेव्हा सरकती योजना आली. त्यानंतर तिसरा खंड 1990 तर 92च्या दरम्यान आला, 2 वर्षाचा. त्यालाच 2 वार्षिक योजना राबवल्या होत्या. त्यानंतर पहिली पंचवार्षिक योजना ते 6वी पंचवार्षिक योजना यांना आदेशात्मक नियोजन असं म्हणता येईल, 1951 ते 1985च्या दरम्यान. त्यानंतर सर्वप्रथम 7व्या पंचवार्षिक योजनेत 1985 ते 1990च्या दरम्यान सूचनात्मक नियोजन करण्यात आले, विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात. त्यानंतर 8व्या पंचवार्षिक योजनेत 1992 तर 97 मध्ये पूर्णपणे सूचक नियोजन करण्यात आले. आर्थिक वृद्धी आणि वाढीचे लक्ष्य. 1 ते 3 पंचवार्षिक योजनेमध्ये आर्थिक वृद्धी निव्वळ राष्ट्रीय उत्पादनाच्या म्हणजेच NNP स्वरूपात ठरवत असत. त्यानंतर 4थ्या पंचवार्षिक योजनेत निव्वळ देशांतर्गत उत्पादन म्हणजे NDPच्या स्वरूपात ठरवले होते. त्यानंतर 5व्या पंचवार्षिक योजनेपासून सर्व योजनेत स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजे GDP स्वरूपात ठरवतात. 4थ्या पंचवार्षिक योजनेत वृद्धी दर सर्वात कमी म्हणजेच 2.5% राहिला 10व्या पंचवार्षिक योजनेच्या आकडेवारीनुसार, आणि 11व्या पंचवार्षिक योजनेत वृद्धी दर सर्वाधिक राहिला होता. हे आपण जाणून घेतलं संपूर्ण पंचवार्षिक योजनेविषयी. या बाहेर या टॉपिकवरती प्रश्न येणार नाही. आता आपण पुढचा टॉपिक नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. थँक्यू.